विशाळगडावरील तणावाचा आता सीसीटीव्ही समोर आलेला आहे। विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पेटलेला आहे, त्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता जमावबंदीचा आदेश प्रशासनाने लागू केलेला आहे। विशाळगडावर अतिक्रमण ते हटवण्यासाठी राज्यभरातून शिवप्रेमी आता इरेला पेटलेले आहेत। छत्रपती संभाजीराजे यांनी देखील विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा लावून धरलेला आहे आणि त्यामुळेच आता आपण सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघतोय की किती तणावाचं वातावरण तिथे आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्या सोबत आहेत। आवेश, हा अतिक्रमणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजतोय, आता काय सद्यस्थिती आहे? नक्कीच गिरीश, आपल्याला माहित आहे गेल्या अनेक वर्षापासून विशाळगडचा हा मुद्दा गाजलेला आहे। छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा हा विषय मांडला होता आणि आज ते सुद्धा गडावर दाखल झाले, पण गडावर दाखल होण्यापूर्वीच काही संघटना हे विशाळगडावर गेले होते आणि पोलिसाचा इथं थोडा अंदाज चुकला असं म्हणावं लागेल, कारण संभाजीराजे स्वतः आंदोलन करत आहेत तर तिथं पोलीस सुरक्षा कमी होती आणि या मॉबनं त्याचा फायदा घेत जे गडावर लोक राहतात, स्थानिक लोक राहतात, त्यांच्या अंदाजून दगडफेक केली आहे। तसेच पोलीस सुद्धा जखमी आहेत। आता पोलीस यावर काय कारवाई करावी लागेल हे बघावं लागेल गिरीश। निश्चितच, आणि मोठा पोलीस बंदोबस्त असताना देखील थोडी दगडफेक तर झालीच आहे, तोडफोड देखील झालेली आहे। आवेश, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। या लोकांनी इकडे येऊन तलवार मारलाय पोलीस कर्मचारीला बी, म्हणजे पोलिसाची बी लायकी काय याच्यामध्ये तडक्यावर दगड हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, या लोकांनी इकडे येऊन तलवार मारलाय पोलीस कर्मचारीला बी, म्हणजे पोलिसाची बी लायकी काय याच्यामध्ये तडक्यावर दगड हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, या लोकांनी इकडे येऊन तलवार मारलाय पोलीस कर्मचारीला बी, म्हणजे पोलिसाची लोकांनी इकडे येऊन तलवार मारलाय पोलीस कर्मचारीला बी, म्हणजे पोलिसाची बी लायकी काय याच्यामध्ये। आपण दोन दृश्य बघतोय कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील। विशाळगडावर अतिक्रमण होतंय आणि अतिक्रमणाचा मुद्दा गेला काही काळापासून हा गाजतोय। तर आपला हा मुद्दा, कारण छत्रपती संभाजीराजेंनी या अतिक्रमण विरोधात आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। त्यांनी राज्यभरातल्या शिवप्रेमींना आवाहन देखील केलं होतं की तुम्ही विशाळगडावर या। त्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त असताना देखील दगडफेक झालेली आहे, तोडफोड झालेली आहे, त्यामुळे स्थानिकांनी असा आरोप केला की पोलीस देखील यामध्ये सामील आहेत। आपण ही दोन दृश्य बघतोय, दगडफेकीची दृश्य बघतोय आणि दुसरीकडे मोठा पोलीस बंदोबस्त असताना देखील शिवप्रेमी घोषणा देत आहेत, शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत। छत्रपती संभाजीराजेंनी अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून राज्यभरातल्या शिवप्रेमींना आवाहन केलं। तर दुसरीकडे हजारो शिवप्रेमींसह संभाजीराजे विशाळगडावर रवाना झालेत। विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यात यावं या मागणीसाठी आणि सरकारकडचं लक्ष वेधण्यासाठी संभाजीराजे यांनी चलो विशाळगडचा नारा दिला होता। त्यानुसार आज सकाळी भवानी मातेची आरती केल्यानंतर संभाजीराजेंसह हजारो शिवभक्त विशाळगडाच्या दिशेने आता रवाना झालेले आहेत। आज संकटात खऱ्या अर्थाने विशाळगड आहे। विशाळगडावर ज्या किल्ल्यांनी शिवाजी महाराजांना संरक्षण केलं, ज्या विशाळगडाने स्वराज्याचं संरक्षण केलं, अशा ठिकाणी ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे ते कोणी खपून घेऊ शकत नाही। आणि हे औचित्य साधून आम्ही सर्व शिवभक्त किल्ला विशाळगडला शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण जातो। बघा, दरम्यान एक महत्त्वाची याच प्रकरणी अपडेट बातमी होती, म्हणजे विशाळगड प्रकरणी आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संभाजीराजेंना फोन केलेला आहे, कारण तिथं तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। हजारो शिवप्रेमी विशाळगडावर येत आहेत, त्यामुळे आता परिस्थिती कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून खुद्द आता एकनाथ शिंदेने देखील विशाळगड प्रकरणी संभाजीराजेंना फोन केलेला आहे। प्रत्येक गडकोट किल्ल्याच्या बाबतीमध्ये शासन नक्की विचार करत आहे आणि यामध्ये देखील विशाळगडाच्या बाबतीत काही ज्युडिशियल काही प्रकरणं आहेत, सबज्युडिस मॅटर आहेत आणि ते कायदेशीर आणि सगळ्या बाबी तपासून यावर योग्य ती कारवाई केली जाईल। बघा, भाजपचे मंत्री काय म्हणतात, विशाळगडावरचं अतिक्रमण हे आजचं नाही, ते आमच्या सरकार यायच्या आधीपासूनचं असल्याचं वक्तव्य सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय। विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी आता शिवप्रेमींसह छत्रपती संभाजीराजे विशाळगडावर दाखल होत आहेत। त्या पार्श्वभूमीवर मंत्री मुनगंटीवारांनी ही प्रतिक्रिया दिली। विशाळगडावरचं अतिक्रमण हे आजचं नाही आहे, अनेक वर्षापासूनचं आहे, आमचं सरकार येण्याच्या अगोदरपासूनचं आहे। हे खरं आहे की गड किल्ल्यांचं संवर्धन संरक्षण करण्याची जबाबदारी
सरकारवर असतानाही किंवा जिल्हा प्रशासनावर असतानाही अनेक वर्षे याकडे दुर्लक्ष झालं.